नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप खतरनाक असा आहे. रोहिणीचं कारस्थान खूप वाढलंय प्रेक्षकांनो. कारण आपल्याला असं वाटायचं की राहुलने ऍक्सिडेंट केलाय, तर नाही. राहुल कलाच्या मागच्या बाजूला होता आणि कला पुढे पळत होते, तर समोरून रोहिणी गाडी घेऊन आलेली आहे आणि रोहिणीने कलाच्या अंगावर, अगदी निर्दयी अशा रोहिणीने कलाच्या अंगावरती गाडी घातलेली आहे आणि कलाला उडवलेलं आहे. कारण कलाला जागी संपवायचं होतं, पण तिथे नर्स सुकन्या पाटील ही धावत आलेली आहे आणि तिच्यामुळं कलाचा जीव वाचलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरंच डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडिओ आहे. खरंच एपिसोड पाहताना सुद्धा खूप वाईट वाटतंय. रक्तबंबाळ होऊन कला पडलेली आहे, तर तिकडे अद्वैतची अवस्था सुद्धा बिकट झालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण पाहूया. तर इकडे चांदेकरांच्या घरी आबा म्हणतात की माझी जपमाळ घेऊन या, मला जप करायचा आहे, मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही, आत्ताच्या आत्ता माझी माळ मला पाहिजे, असं आबा सांगू लागतात. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथं आबांच्या भोवताली आहेत. आबांना काय हवं नको ते पाहत आहेत. सगळे घरातले टेन्शनमध्ये आहेत. कलाचं काय झालं असेल, कला कशी असेल, कलाच्या बाबतीत कोणता प्रॉब्लेम झाला नसेल ना, असं सगळ्यांना वाटत असतं. आबा मात्र तिथे सोहमला सांगत आहेत. सोहम जातो आणि आबांची माळ घेऊन येतो आणि तेव्हा मात्र कलाचे आई बाबा सुद्धा तिथे आहेत. सगळ्यांना टेन्शन आले. अद्वैत कलाला शोधायला बाहेर पडलाय. काय होत असेल, कुठं असतील सगळे, हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या पुढे आहे. हे सगळं काय घडतंय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जे सगळं काही घडत असतं त्यामुळं मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे काजल आता शोधाशोध करत आहे. काजल म्हणत आहे की तुम्ही या मुलीला पाहिलंय का, हिला पाहिलंय का, असं सगळ्यांना विचारत आहे. अद्वैत सुद्धा एका ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि तो सुद्धा शोधत आहे. अक्षरशः डोक्यावरती बांधलेल्या मंडोळ्या सुद्धा तशाच आहेत आणि अद्वैत कलाचा शोध घेत आहे. तेव्हा मात्र इकडे रोहिणी ही गाडी घेऊन कलाच्या पुढच्या बाजूने, म्हणजे मागच्या बाजूने राहुल आणि पुढच्या बाजूने रोहिणी, हे दोघं जण कलाला तिथे संपवण्यासाठी आलेले आहेत. फायनली अद्वैतचा फोन लागतो आणि कला अद्वैतला सांगू लागते की चांदेकर, मला खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. तेव्हा अद्वैत इकडे फोनवरती असतो. अद्वैत फोन उचलतो. खरेचा फोन आलेला आहे. अद्वैत गाडीतून उतरलेला असतो. अद्वैत म्हणतो, खरे कुठं आहेस तू, मला तुझं लोकेशन पाठव, मला लोकेशन पाठव तुझं, तू कुठं आहेस, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. कला म्हणत असते की चांदेकर, मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. पण घडतं असं की आता कलाच्या पुढच्या बाजूने रोहिणी आलेली असते. कलाला माहीतच नाहीये. कला पाठीमागून राहुल येतोय हे पाहत असते, पण पुढून रोहिणी येते ही गोष्ट कलाच्या लक्षातच नाहीये. आणि कला मागे बघून पुढे पळत असते आणि समोरून रोहिणी येते. अद्वैतला ती सांगत असते की चांदेकर, मला खूप महत्वाचं तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि तेवढ्यातच रोहिणीने कलाच्या अंगावरती गाडी घातलेली आहे. कला जोरात चांदेकर म्हणून ओरडते. रोहिणी निर्दयी असते. कलाला उडवून, कला अक्षरशः उंच उडून दुसरीकडे जाऊन पडलेली असते. रोहिणी तिथून निघून जाते आणि इकडे कला मात्र आता तिथे पडलेली असते. अद्वैतला कळतं की खरेच्या बाबतीत काहीतरी झालेलं आहे आणि अद्वैत मात्र खूप घाबरलेला असतो. अद्वैतला कळतच नाहीये की आता करू काय, या सगळ्याचा करू काय, हा मोठा प्रश्न अद्वैतच्या समोर उभा राहिलाय. अद्वैत स्वतः कोसळलेला असतो तिथे आणि इकडे कला, अद्वैतला माहीतच नाहीये की खरेच्या बाबतीत काय झालेलं आहे. फक्त एवढंच त्याला कळतं की काहीतरी अघटित घडलेलं आहे माझ्या खरेच्या बाबतीत. ही गोष्ट अद्वैतला समजलेली असते. अद्वैत मात्र काळजी करत असतो आणि इकडे अद्वैतला अस्थमाचा अटॅक येतो. अद्वैतला सुचत नाही की आता करू काय, पण या सगळ्यातून स्वतःला सावरून आता पुढे जायचं असतं एवढंच अद्वैतला माहिती आहे. आणि अद्वैत मात्र स्वतःला सावरत असतो आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत तिथं असलेला तो इन्हेलर, जो कला नेहमी तो इन्हेलर त्या अद्वैतच्या गाडीमध्ये, म्हणजे जिथे जिथे अद्वैत असतो त्या प्रत्येक ठिकाणी एक एक इन्हेलर ठेवला पाहिजे असं कलाचं म्हणणं असायचं. आणि कलाने तो ठेवलेला असतो. अद्वैत इन्हेलर घेतो आणि तो इन्हेलर वापरून स्वतः आधी तो पंप करतो आणि मग अद्वैत स्वतःला सावरू लागतो. कारण आता अद्वैतच्या सोबत कोणीच नाहीये, त्याला सावरायचं कोणी, कारण घरी बाकीचे सगळे आहेत. आता कला इकडे पडलेली आहे. रोहिणी म्हणते की झालं, फायनली डाव माझा सक्सेस झालेला आहे. जी गोष्ट मला हवी होती ती घडलेली आहे. या कलाला मला संपवायचंच होतं. आणि इकडे सगळी लोक जमलेली असतात आणि कलाचा मोबाईल नेमका सुकन्याच्या पुढे जाऊन पडलेला असतो. सुकन्या रस्त्याने चालत असते आणि आता सुकन्या पुढे वाट काढत येत असते. तेव्हा मात्र
इकडे पाहायला मिळतं की जेव्हा कला तिथं पडलेली असते, सगळे लोक बघत असतात, व्हिडिओ काढत असतात. एखादा माणूस मरणाच्या दारात आहे, पण या लोकांना मात्र व्हिडिओ काढायचं पडलेलं असतं. सगळे लोक व्हिडिओ काढत आहेत. त्या गर्दीतून वाट काढत सुकन्या पुढे येते आणि सुकन्या पुढे येऊन तिची नाडी चेक करू लागते आणि तिला कळतं, तिच्या चेहऱ्यावरती सुकन्याचे एक स्माईल आलेली असते. ती म्हणत असते, काळजी करू नकोस, मी आहे, मी वाचवते तुला, मी वाचवते तुला, असं सुकन्या इकडे कलाला सांगत आहे. आणि ती लोकांना म्हणत असते, अहो कळतंय का तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ काढत काय बसलाय, अहो ॲम्ब्युलन्स बोलवा, कळतंय का तुम्हाला, असं म्हणत सुकन्या तिथे सगळ्यांना सांगत असते. आणि सगळे लोक म्हणत असतात की अहो हा ॲक्सिडेंटचा मॅटर आहे, यात काय ॲम्ब्युलन्स बोलवायची आहे आणि कोणी घ्यायचं हे सगळं डोक्यावरती लागतं, नाही नाही आम्हाला नाही जमणार हे अजिबात, आम्ही नाही बोलवणार. मग ती म्हणत असं, बंद करावं व्हिडिओ काढणं. म्हणजे एखादा माणूस इथे तडफडतोय आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाहीये आणि तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे सुकन्या म्हणते की अहो शांत बाजूला व्हा बरं तुम्ही सगळेजण, तुम्हाला कळत नाहीये का, एक पेशंट इथं आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, एक व्यक्ती मरणाच्या दारात आहे आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. सुकन्या सगळ्या लोकांना बाजूला करते. शेवटी ती म्हणते, माझ्याकडे आहे फोन, मी करते. आणि तिने सिटी हॉस्पिटलला कॉल करते आणि तो ॲड्रेस पाठवते आणि म्हणते की ॲम्ब्युलन्स पाठवा, खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, इथे पेशंट मरणाच्या दारात आहे, असं सुकन्याने सांगितलेलं असतं. सुकन्या मात्र कलाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असते. सुकन्याला खूप काळजी वाटत असते. कला रक्तबंबाळ झालेली असते. ती सांगत असते की लवकर ॲम्ब्युलन्स पाठवा, कारण इथं पेशंटचं ब्लिडिंग खूप होत आहे. त्याचबरोबर काही लोक जे असतात ते म्हणत असतात, ही कोण आहे, आता एक गाडी जी आली होती ना त्या गाडीनेच हिला ठोकलेलं आहे, मग ही कोण आहे, हा प्रश्न लोकांच्या पुढे असतो आणि लोक त्याच गोष्टी विचारू लागतात. तेव्हा मात्र आता सगळेजण असतात आणि मग बायका म्हणू लागतात. त्यातला एक व्यक्ती तिथे येतो आणि म्हणतो की ही तर कला चांदेकर आहे, अद्वैत चांदेकरची बायको आहे, थांबा मी फोन करतो, असं म्हणत तो अद्वैतला फोन करायला घेतो आणि अद्वैतला फोन करून सांगू लागतो. सुकन्या मात्र सगळ्या लोकांना तिथे इन्स्ट्रक्शन देत असते, प्लीज तुम्ही पुढे येऊ नका, कारण तुम्ही बाजूला व्हा, कारण पेशंटला इथे व्हेंटिलेशन मिळणं गरजेचं आहे, कारण पेशंटला श्वास कमी पडत आहे, कारण पेशंटचा रक्तस्राव खूप होत आहे. त्याहीपेक्षा सुकन्याची अवस्था ही खूप वाईट झालेली असते, तिलाही त्रास होत असतो. तिथे सुकन्या कलाचा जो मोबाईल पडलेला असतो तो मोबाईल उचलते आणि स्वतःच्या पर्समध्ये टाकते. इकडे अद्वैतला फोन आलेला असतो. तो व्यक्ती सांगतो की तुम्ही अद्वैत चांदेकर ना, अद्वैत म्हणतो बोला. तेव्हा तो सांगतो की हो तुमची बायको कला चांदेकर, तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिला सिटी हॉस्पिटलला शिफ्ट केलं जाते. आता मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणतो काय, तेव्हा तो सांगतो की हो तुम्ही सिटी हॉस्पिटलला या, असं अद्वैत इकडे त्यांना अद्वैतला सांगितलं जातं. तेव्हा मात्र अद्वैत हादरतो. अद्वैतला तर कळायचं बंद झालंय, करू काय या सगळ्यातून, कसा मार्ग काढू, हा एकच प्रश्न अद्वैतच्या समोर आहे. आणि इकडे मात्र आता ही जी लोक आहेत ती विचित्र पद्धतीने वागत असतात. माणूस खाली पडले, त्याला लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करणं, डॉक्टरकडे घेऊन जाणं, या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत नाहीयेत, तर त्यांना व्हिडिओ काढणं महत्त्वाचं वाटतंय. सुकन्या त्यांना ओरडत असते, बाजूला सरकवत असते. सुकन्याला खूप त्रास होऊ लागलेला असतो, तिच्या छातीमध्ये कळ येऊ लागलेली असते, कारण सुकन्या एक हार्ट पेशंट आहे आणि सुकन्याने जी धावपळ केलेली आहे त्यामुळं खरं तर कलाचा जीव वाचलेला आहे. म्हणजे कला आज जी जिवंत आपल्याला पाहायला मिळत आहे ती फक्त आणि फक्त सुकन्यामुळे. तिथं मग सुकन्या तिथे बेशुद्ध पडते. लोक म्हणतात यांना अपघात बघून त्रास झालेला आहे आणि मग इकडे लोकांना सुकन्या तिथं असते आणि बायका सुकन्याला पकडतात. सुकन्यालाही तेवढाच त्रास होत असतो. इकडे कलाला ॲम्ब्युलन्स येते आणि कलालाही उचलून आता ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं जातं. एवढी नटलेली असते, नवरीसारखी नटलेली, हातभर मेहंदी काढली, हातभर चुडा आहे, एवढं सगळं आहे आणि अशा वेळी कलावरती मरणाच्या दारात जाण्याची वेळ आलेली आहे. हे सगळं फक्त आणि फक्त रोहिणीमुळे झालेलं आहे. ॲम्ब्युलन्स आलेली असते, त्या ॲम्ब्युलन्समध्ये कलाला आणि त्याचबरोबर सुकन्याला या दोघींनाही ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं जातं आणि दोघींनाही आता ॲम्ब्युलन्सने सिटी हॉस्पिटलकडे घेऊन जात असतात. कलाचा रक्तस्राव खूप होत असतो. नर्सने फर्स्ट एड करायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर एक नर्स इकडे सुकन्याला सावरत असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळ्या लोकांनी पाहिलेलं असतं. तेवढ्यातच सरोजच्या फोनवरती अद्वैतचा फोन आलेला असतो. सरोज फोन उचलते आणि तिकडून अद्वैत सांगू लागतो की आई तुम्ही सगळेजण सिटी हॉस्पिटलला या, खरेचा अपघात झालाय.
सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात, काय सरोजच्या तर पायाखालची जमीन सरकते, हे सगळं काय झालं? अचानक ही परिस्थिती का उडवली? हे सगळं काय होऊन बसलंय? हा प्रश्न सरोजला पडलेला असतो आणि सरोज मात्र धक्का बसल्यासारखी पाहत असते. हे काय होऊन बसलं आणि हे कशामुळे झाले हेच सरोजला कळत नसतं. सगळेजण तिथं असतात, सगळेजण घाबरत असतात. आता पुढे काय, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आणि तेव्हा मात्र आता कलाला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. अद्वैत तिकडून हॉस्पिटलमध्ये पोहोचत असतो. इकडून घरी सगळे चांदेकर जे आहेत तेही निघालेले असतात आणि त्याचबरोबर एका स्ट्रेचरवरती सुकन्या असते. कारण सुकन्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे. ती हार्ट पेशंट आहे, त्यामुळं तिलाही ट्रीटमेंटची गरज असते. तेवढ्यातच पेशंट सोबत असलेली ही बॅग आहे म्हणून कंपाऊंडर रिसेप्शनिस्टच्या जवळ कलाची बॅग देतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत त्याचबरोबर सगळे आलेले असतात. तिथं विचारतात कला चांदेकर, ICU कडे बोट केलं जातं. सगळे आता धावत येतात. तेवढ्यातच डॉक्टर ICU मधून बाहेर येत असतात. कला कशी विचारत असतात. तेव्हा मात्र डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, तुम्ही पेशंटकडे जाऊ शकत नाही. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यांचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कला हॉस्पिटलमध्ये तर आलेले आहे, पण हे सगळं घडलेलं असतं. घरी मूर्ख राहुल आणि रोहिणी दोघंही आलेले असतात आणि त्या दोघांचीही नाटकं सुरूच असतात. हे सगळं कांगावा करणं सुरू असतं आणि तेव्हा ते म्हणत असतात की चला फायनली आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत आणि सगळं जे काय आहे ते आपल्या मनाप्रमाणे घडत आहे. इकडे अद्वैत त्याचबरोबर सरोज सगळेजण पाहत आहेत. त्याच वेळी इकडे रोहिणी जी आहे ती म्हणते की चल मज्जा घेऊया जरा. आणि मग रोहिणी सरोजला फोन करते. सरोजला विचारते, सरोजिनी अगं काय झालं? मी आणि राहुल कलासाठी आणि अद्वैतसाठी गिफ्ट आणायला गेलो होतो ग, इथं आलं तर इथं कोणीच नाहीये. तर सरोज सांगते की कलाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, आम्ही हॉस्पिटलमध्ये. मग रडायचं नाटक रोहिणी करते. मग रोहिणीच्या हातातून राहुल फोन घेतो आणि विचारू लागतो की सरोज मॅम आम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये ग? मग ती सांगते की सिटी हॉस्पिटल, आम्ही येतोच तिकडे. असं म्हणत आता हे दोघंही मजा घेत असतात. चला म्हणजे कला आता संपलेली आहे. आपण जे ठरवलं होतं त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या आहेत. दोघंही म्हणू लागतात की कला मरणाच्या दारात आहे आणि हे सगळे चांदेकर तडफडत आहेत, त्यांना मला बघायचंय. चला आपल्याला गेलं पाहिजे. आता इकडे अनामिका आणि नैना यांचा रोल काय तेच कळत नाहीये, त्यांच्या मनात काय चालू तेच कळत नाहीये. कारण त्या दोघी धक्का बसल्यासारख्या आहेत. खरं तर नैनाच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येतं आणि इकडे अद्वैत रडत असतो. तेव्हा संगीता म्हणत असते की जावई बापू, अहो रडायची काही गरज नाहीये, खूप धीराची आहे माझी पोर, काही होणार नाहीये तिला, काळजी करू नका तुम्ही. जावई बापू अजिबात काळजी करू नका असं ती सांगत असते. अहो ती बरी होणार आहे. तेवढ्यातच रोहिणी तिथं आलेली असते आणि म्हणते सरोज वहिनी काय झालं ग हे? आणि असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की काय होऊन बसलं ग हे सगळं, कलाचं लग्न होतं ग आज आणि हे सगळं काय झालंय. इकडे सरोज आणि आबा दोघंही अद्वैतला समजावत असतात. अद्वैतला म्हणत असतात की काहीही झालं तरीही काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घे. इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर यांचं रडायचं नाटक हे सुरूच असतं. काहीही झालं तरीही डॉक्टरांनी ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या मात्र सुरू असतात. डॉक्टर म्हणत असतात की ट्रीटमेंट सुरू आहे. कलाची ट्रीटमेंट तर सुरू झालेली आहे, परंतु आता मात्र खेळ खल्लास होणार आहे, तो म्हणजे रोहिणीचा. कारण कला अशी इतक्यात संपणारी नाहीये, कारण अद्वैतचं प्रेम तिच्या बरोबर आहे हे तर नक्कीच आहे. म्हणून तर देवदूत बनून सुकन्या तिथं आली. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुकन्याने जीव वाचवलेला आहे. काहीही झालं तरीही कलाला काहीच होणार नाही हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यासोबतच अद्वैत त्याचबरोबर बाकीचे सगळेजण देवाकडे प्रार्थना करत असतात की कलाला काही झालं नाही पाहिजे, म्हणून प्रार्थना सुरू असते सगळ्यांची. अद्वैत सुद्धा म्हणत असतो की देवा खरेला काही होऊ देऊ नकोस, खरे बरी झाली पाहिजे, खरे बरी झाली पाहिजे असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच डॉक्टर तिथं आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, अद्वैत धावत जातो. डॉक्टर हे बघा जेवढा खर्च येईल तेवढा चालेल, पण मी काय सांगते तुम्ही ऐका. जेवढे महत्वाचे डॉक्टर मोठे डॉक्टर बोलवता येतील तेवढे बोलवा, पण खरेला वाचवा असं अद्वैत इकडे डॉक्टरांना सांगत असतो. डॉक्टरांना म्हणत असतो की काहीही झालं तरीही खरेचा जीव जाता कामा नये, खरे मला जिवंत हवी आहे असं इकडे अद्वैत सांगत असतो. डॉक्टर म्हणत असतात हे बघा पेशंट कसं आहे माहितीये का, त्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत पेशंट बरा होईल का नाही. अद्वैत मात्र रडत असतो. अद्वैत अक्षरशः पाया पडत असतो. तो म्हणत असतो की माझ्या बायकोला काही होता कामा नये,
माझी बायको बरी झाली पाहिजे, माझी बायको बरी झाली पाहिजे, एवढाच हट्ट अद्वैत धरून आहे. कारण काहीही झालं तरीही कलाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक असतं आणि म्हणून तर अद्वैत इकडे सांगत असतो. आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथे असतात. कलाच्या बाबतीत काही होता कामा नये एवढी सगळ्यांची इच्छा असते. सगळ्यांना एवढंच वाटत असतं की कला बरी झाली पाहिजे. आणि ऑब्व्हियसली कला तर बरी होणारच आहे, तिला बरं व्हावंच लागणार आहे, कारण तिने बरं होणंच गरजेचं आहे काहीही झालं तरीही. कारण त्याशिवाय ह्या रोहिणीचं कांड जे काही चाललेलं आहे, तिनं जे काही कारस्थान केलेलं आहे ते मात्र समोर येणार नाही. आज कलाला मरणाच्या दारात पाठवणारी रोहिणी आहे आणि कलाने स्वतः रोहिणीला पाहिलेलं आहे. ही गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे. अद्वैतला कलासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. अद्वैत कलाकडे पाहत असतो. मेहंदीच्या दिवशी, त्याचबरोबर बांगड्या होत्या त्या दिवशी सुद्धा कला ही अद्वैतला भेटायला आलेली होती. आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळी येऊन कला अद्वैतला भेटलेली होती. या सगळ्या गोष्टी आता कलाला अद्वैतला आठवत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रोहिणी मात्र खूप खुश झालेली असते. तिला खूप बरं वाटत असतं. तिला असं वाटत असतं की जे काय झालेलं आहे ते चांगलंच झालेलं आहे, म्हणून तिला आनंद झालेला असतो. बाकीचे सगळे रडत असतात. अनामिकाच्या डोळ्यावर, अनामिकाच्या चेहऱ्यावरची रेख पण हललेली नसते. तिच्या मनात नक्की काय चालू नाही तिलाच माहिती. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र खूप भयानक असतात. शेवटी कलाचे बाबा डॉक्टरांच्या समोर येतात. माझ्या कलाला, माझ्या लेकीला काही होऊ देऊ नका हो डॉक्टर साहेब, माझी लेक बरी झाली पाहिजे, माझी लेक बरी झाली पाहिजे. एवढंच कलाचे बाबा डॉक्टरांच्या पुढे हात जोडत असतात. मी पाया पडतो तुमच्या, पण माझ्या मुलीला वाचवा असं ते सांगू लागतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही पेशंटला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहोत. तेव्हा अद्वैत म्हणतो की डॉक्टर मला एकदा जाऊन तिला भेटू द्या ना, आम्हाला एकदा बघू द्या तरी तिला, असं डॉक्टरांना अद्वैत सांगत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की चालेल, लांबून बघायचा, तुम्ही पेशंटला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, काहीही झालं तरी पेशंटच्या जवळ जायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तुम्ही एकदा बघू शकता. आणि मग सगळे चांदेकर आता कलाला बघायला आलेले असतात. आणि जेव्हा अद्वैत आतमध्ये येतो तेव्हा कला शुद्धीवर येते आणि हात करून खुणवत असते. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते. अद्वैत जवळ जायला लागलेला असतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, तुम्ही पुढे जाऊ नका, आत्ताच पेशंट शुद्धीवर आलेला आहे, पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, तुम्ही अजिबात पुढे जायचं नाही असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा कला अद्वैतकडे पाहत असते. त्याचबरोबर हात करून त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणाच्याच लक्षात येत नाही. तेव्हा कलाची आई, त्याचबरोबर आबा, अद्वैत, सगळेजण आलेले आहेत. डॉक्टरांच्या मागच्या साईडला लपलेली असते ती म्हणजे रोहिणी. ती काही समोर येत नाही, कारण ती समोर आली की तिचा बँड वाजणार आहे एवढं तर तिला चांगलंच माहिती आहे. आणि कला मात्र या सगळ्यांकडे पाहत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मंदिरात गेलेला असतो आणि गुरुजींना तो विचारत असतो, माझ्या बायकोची अवस्था अशी आहे, ती बरी होईल का देवा, ती बरी झाली पाहिजे. तेव्हा गुरुजी म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी परमेश्वराच्या मनात असलं काही झालं तरीही जर त्या व्यक्तीचं कर्म पूर्ण झालेलं नसेल तर ती व्यक्ती आपल्यातून जाऊ शकत नाही. काहीही झालं तरीही ती व्यक्ती ही जिवंत राहतेच असं इकडे गुरुजी अद्वैतला सांगतात. काहीही झालं तरीही तिला काहीही होणार नाही आणि तिचं कर्म पूर्ण झालं असेल तर ती जाणार, पण कर्म पूर्ण झालं नसेल तर ती जिवंत राहणार आहे. म्हणजेच अजून कलाचं कर्म पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे. या राहुल आणि रोहिणीची चामडी लोळवायची बाकी आहे. त्यामुळं कला बरी होणार आहे हे नक्कीच आहे. त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळतं की कला आता पेपर आणि पेन घेते आणि त्याच्यावरती लिहू लागते. ती म्हणते की मला चांदेकरला लिहून सांगितलं पाहिजे रोहिणी आणि राहुलचं कारस्थान. कलाला फक्त एकच गोष्ट सांगायची, काहीही झालं तरी चांदेकर त्या पेपरवरती तू सह्या करू नकोस. आता मात्र रोहिणी तिथूनच त्या कलाच्या रूमच्या बाहेरून जात असते आणि कलाकडे पाहत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.